नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा, गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा. परिस्थिती नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या घटनांनी धुमाकूळ, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई, सराईत टोळी जेरबंद. इचलकरंजीतील काळा ओढा गंभीरपणे प्रदूषित, रसायनयुक्त सांडपाणी आणि प्लास्टिक कचऱ्याचा मोठा साठा. ओढ्यात लाखो लिटर सांडपाणी प्रवाहित. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. संभाजीनगर परिसरातील संदीप गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पहाटेपासूनच नागरिक गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे राहत असून तासनतास प्रतीक्षा करूनही अनेकांना सिलेंडर मिळत नसल्याने संताप व्यक्त होते. वाढती गर्दी आणि तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. सध्या पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचे वितरण सुरू असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी संयम राखावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. इथे 6 वाजता गॅस टाकी घेऊन आलो. मिळणार आहे का? मिळणार आहे पण त्यात काय मिळालं नाही आहे. 2 दिवस झाले चहा नाही, नाश्ता नाही, पाणी नाही. आता चक्कर आल्या केळं आणून खायला लागलो मी. काय सरकारकडे काय अपेक्षा? गॅस पुरवठा होतोय म्हणतात आणि होतोय म्हणतात आणि देत नाहीत आणि चक्कर मारायला केळं आणायला सुद्धा वेळ नाही. टाक्या इकडे तिकडे करायला लागलो. जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केलं. या कारवाईत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 100 ग्रॅम सोने, 230 ग्रॅम चांदी आणि वाहनासह एकूण 2,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या अटकेमुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. इचलकरंजी येथील काळा ओढा सध्या रसायनयुक्त सांडपाणी आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे अत्यंत प्रदूषित झालाय. ओढ्यात लाखो लिटर सांडपाणी वाहत असून त्यावर प्लास्टिकचा मोठा थर साचला आहे. सुमारे 8 किलोमीटर लांबीच्या या ओढ्यात तब्बल 48 लाख टन प्लास्टिक साचल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या परिसरातील सुमारे 20,000 नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत असून भूजल प्रदूषण, उग्र वास, श्वसनाचे आजार आणि घरातील भांडी काळी पडण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार पाहणी करूनही ठोस कारवाई झाल्या नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅस तुटवड्याबाबत निर्माण झालेल्या भीतीवर भाष्य करत नागरिकांना दिलासा दिलाय. पेट्रोल, डिझेल किंवा घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नसून काही व्यापारी, विरोधक आणि अफवांमुळे भीतीचं वातावरण तयार होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. मी तुम्हा सगळ्या माध्यमांना हात जोडून विनंती करतो की हा जो पॅनिकिझम, मराठी सांगायचं झालं तर जी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे तो काहीसा व्यापाऱ्यांकडून चालला आहे, काहीसा विरोधकांकडून चालला आहे, काहीसा माणसाच्या मनामध्ये असुरक्षित भावना, संपलं तर काय करा, आणून ठेवा, याच्यातून निर्माण झालेली स्थिती आहे. शहरातील मानवी वस्तीजवळ आढळलेल्या दुर्मिळ पांढऱ्या खारुताईच्या निरीक्षणामुळे वन्यजीव अभ्यासकांचं लक्ष वेधलं गेलं असून या घटनेवर आधारित संशोधन निबंधाला आंतरराष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिक मान्यता मिळाली आहे. 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास पक्षी निरीक्षण करत असताना मयुरेश रामपुरे आणि देवेंद्र भोसले यांना पांढऱ्या रंगाची खारुताई दिसून आली. सुरुवातीला एकच खारुताई असल्याचं वाटलं, मात्र सखोल निरीक्षणानंतर त्याच ठिकाणी अशा 2 खारुताई असल्याचं स्पष्ट झालं. हा प्रकार अत्यंत दुर्मिळ असल्याने यावर पुढील अभ्यास करण्यात आला. या निरीक्षणामुळे कोल्हापूरच्या स्थानिक परिसंस्थेतील जैविक विविधतेवर नव्याने प्रकाश पडला असून भविष्यात अशा घटनांच्या सखोल अभ्यासाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. जगा व जगू द्या असा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या 2625व्या जन्म कल्याणक निमित्त किनी येथे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आला. सकल जैन समाज व जैन युवा मंच यांच्या वतीने गावातील जैन मंदिरांमध्ये 8 दिवस जीवनावश्यक वस्तूंचं संकलन करण्यात आलं. ज्वारी, गहू, तांदूळ, डाळ, साखर, गूळ आदी धान्याचे अनाथालय, वृद्धाश्रम आणि आश्रमशाळांना वाटप करण्यात आलं. राज्यात भासत असलेल्या रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं. इचलकरंजी येथील भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ, सकल जैन समाज इचलकरंजीच्या वतीने भगवान महावीर 2625वा जन्म कल्याणक महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला.
यानिमित्त सोमवारी दिवसभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जैन धर्मीय प्रश्नमंजुषा स्पर्धा, पाककला स्पर्धा, अष्टद्रव्य थाळी सजावट आणि रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम पार पडले. तर या होत्या आजच्या जिल्हाभरातील ठळक घडामोडी. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.